कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सारंग सर, शहरातली थंडी आणि गावची थंडी याच्यामध्ये फरक आहे ना. म्हणजे इथली थंडी कशी गारगार असते, शहरातली माणसं कशी जरा थंडी लागली की ते स्वेटर अंगात घालतात. त्या बिल्डिंग मध्ये तुम्हाला म्हणजे तोच माणूस आहे वाटत, अमरचा बाप बनून आला होता तसाच दिसतोय. ओ ओ तुम्ही तेच, तुम्ही तेच, थांबा. काय झालं ना, थांबा सारंग सर. यो तोच माणूस आहे जो माझ्या बहिणीच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करायला निघाला होता. मला मुलगी पसंत आहे. उत्तम पगार आहे आणि पुढे अमेरिकेला जाणार आहे. काय हा? त्या खोट्या हमरचा खोटा बाप बनून माझ्या बहिणीच्या आयुष्याची खेळत होता. होय. चल तुला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला घेऊन जा. चल पोलीस स्टेशनला. नको, पोलिसांकडे नेऊ नका. खरंच आमची फार मोठी चूक झालेली आहे हो. आम्हाला मान्य आहे. होय ना, चूक झाली ना तुझ्याकडनं, मग या चुकीची शिक्षा तुला मिळायलाच पाहिजे. चल चल पोलीस स्टेशनला माझ्या बरोबर. नाही, आम्ही सगळ्यांनी हे नाटक केलं. त्यावेळी आम्हाला एक खंत होती की आम्ही कुणाच्या तरी आयुष्याची खेळतो आहोत. पण गरज होती. माणसाला सगळी सोंग घेता येतात, पण पैशाचं सोंग नाही हो घेता येत. पैशाचं सोंग नाही घेता येत. जगन्नाथजींनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सगळं करत गेलो. पण त्याही वेळेला आमच्या हे मनाला पटत नव्हतं. पण आम्हाला माहित होतं की सावली ती गुणी मुलगी शोधूनही सापडणार नाही आणि आम्ही तिला फसवतो. वाटलं ना सगळं. मग आता गुळाचा लेप लावून स्वतःची बाजू सांभाळून घेतोय सोय. तुमच्यासारख्या माणसाचा काय भरोसा. 4 पैशासाठी कुणाचा जीव घ्यायला बी तुम्ही कमी करणार नाही. एका भावाचा राग आम्ही समजू शकतो. आमच्याकडून जी चूक घडली ती मला मान्य आहे. सावलीच्या आयुष्याचं जे नुकसान केलं ना, यासाठी मी तुमची मनापासून माफी मागतो. आता कसली माफी मागताय हो? आणि तुम्हाला काय वाटलं होतं माझ्या बहिणीच्या आयुष्याचा बट्ट्याबोळ तुम्ही कराल? तुम्ही तिच्या वाईटावर टाकला होता. हा त्यो विठ्ठल तिच्या पाठीशी उभा होता. तुम्ही काय बी नाही करू शकत. यो माणूस नसता आज माझ्या बहिणीचं काय झालं असतं. हा माणसानं माझ्या साऊची जबाबदारी घेतली आणि आता तिच्या घरात आहे ना, एकदम चांगलं चाललंय बघा. तिचं सुखाना संसार चाललाय. तिच्यावर प्रेम करणारी, तिला सांभाळणारी माणसं तिला मिळाली आहेत. या अमररावाबरोबर लग्न झालं असतं तर पुरती फसली असती आमची साऊ. खरं तर या घटनेनंतर मला जाणवलं, सावली सारखी मुलगी ज्या घरात जाईल ना, त्या घराचं सोनच करेलो. कारण तुझ्या घरात परीस आलाय, परीस, ज्याच्या स्पर्शानं दगडाचं सुद्धा सोनं होतं. इतकी साधी नितळ मनाची मुलगी कधीच कोणाचं वाईट नाही करू शकत. तुम्ही खरंच नशीबवान आहात. सावली तुमच्या आयुष्यात आली. सावली तिच्या नावाप्रमाणेच तुझ्या मुलाच्या आयुष्यात येऊन सावली खरंच त्याच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहणार. खरं सांगू, आम्ही गरजेपोटी खोटं बोलून आमच्याच नजरेत पडलो. तुम्ही तुमच्या नजरात नाही, तुम्ही माणूस म्हणून पडलात. कोणत्या जन्माची पुण्याई होती काय माहित. अव स्त्रीच्या रूपावर भाळण्यापेक्षा तिचा सांभाळ करणारा पुरुष ह्यो खरा पुरुष असतो. सारंगरावानं माझ्या साऊला सांभाळलं, सावरले. आणि होय, हात जोडून विनंती करतो बघा, 4 पैशासाठी कुणाच्या आयुष्याशी असा खेळ करू नका. रामकृष्ण हरी. हे सगळं काय होतं? म्हणजे सावलीला पण माझ्यासारखं अंधारात ठेवून तिच्याही आयुष्याचा खेळ केलाय. म्हणजे सावली चुकीची नाही, ती सगळं नीट करण्याचाच प्रयत्न करत होती, पण तिचं ऐकणारं कोणी नव्हतं.
मी सावलीला समजण्यात चुकलो हे मात्र खरं. अप्पू सर घरी जा आधी. थंडी पडली आता जा. अक्की जरा वेळ खेळतो मग जातो. अप्पू आधी घरात जा तू. अक्की जा आधी. जातो. जगन्नाथजींनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सगळं करत गेलो. पण त्याही वेळेला आमच्या हे मनाला पटत नव्हतं. पण आम्हाला माहित होतं की सावली इतकी गुणी मुलगी शोधूनही सापडणार नाही. अजून थंडी वाजते सारंग सरांना. सावली आणि तिच्या घरचे खरंच इतके चांगले आहेत. काहीतरी करायला हवं सारंग सरांसाठी. सावलीला समजणं किती सोपं आहे. किती काळजी घेणार अजूनही. न बोलता हिला कळतं का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.